press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र या संदर्भात माहिती घेतली. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या, त्यानंतर त्याची स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या संदर्भात आपण याआधी माहिती घेतलेली आहे. सोमवारी झालेल्या झूम मीटिंग मध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्व याबद्दल थोडक्यात माहिती घेतली होती. तरी देखील तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला युट्यूबचा व्हिडिओ सुद्धा स्थूल अर्थशास्त्राचे महत्व या टॉपिकचा व्हिडिओ सुद्धा अवेलेबल करून देत आहे. स्थूल अर्थशास्त्र, स्थूल समग्र, त्याला ऍग्रिगेट असं देखील म्हणतात, मॅक्रो इकॉनॉमिक्स असं देखील म्हणतात. तर हे मॅक्रो इकॉनॉमिक्स याची जी व्याख्या आहे, अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या एकूण किंवा समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, त्या शाखेला स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा व्यष्टी अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणजे अर्थशास्त्राच्या या शाखेत समग्र घटकांचा विचार करायचा आहे. ऍग्रिगेट फॅक्टर्स, ऍग्रिगेट डिमांड, ऍग्रिगेट सप्लाय, ऍग्रिगेट कन्झम्पशन, ऍग्रिगेट सेव्हिंग, ऍग्रिगेट इन्व्हेस्टमेंट यासारख्या एकूण घटकांचा अभ्यास तुम्ही स्थूल अर्थशास्त्रात करताय. तर अशा या स्थूल अर्थशास्त्राबद्दल, त्याचं स्थूल अर्थशास्त्राचं जर महत्व पाहायचं झालं तर पहा, तुमच्या पुस्तकानुसार स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं जे महत्व आहे त्याचा सर्वात पहिला पॉईंट दिला आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास माहीत असणं खूप आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जे ऍग्रिगेट फॅक्टर्स आहे, एकूण घटक आहे, त्या एकूण घटकांचा विचार करून, त्या गुंतागुंतीच्या घटकांचा विचार करून त्यातनं आर्थिक धोरण कशा प्रकारे निर्धारित करायची. त्याचप्रमाणे पहा, अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे जे वर्तन आहे ते वर्तन समजून घेण्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र फायदेशीर पडतं. मग एकूण उपभोग आहे, म्हणजे शासनाच्या धोरणाचा एकूण उपभोगावर काय परिणाम होतो. एकूण बचत आहे, शासनानं व्याजदरामध्ये चढ उतार केला तर त्याचा बचतीवर काय इम्पॅक्ट होतो. या सर्वांचा अभ्यास तुम्ही समग्र लक्ष्य किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये करता. म्हणून या एकूण घटकांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. त्यानंतर पहा, पुढचा पॉइंट येतो महत्वाचा, आर्थिक चढउतार. आर्थिक चढउतारामध्ये समजा देशाचं उत्पन्न आहे, ते उत्पन्न कधी कमी कधी जास्त होतं. देशातील एम्प्लॉयमेंट आहे, रोजगार, मग तो रोजगार कायम सारखाच असेल असं नाही. तेजीच्या कालावधीत रोजगारावर काय परिणाम होतो आणि मंदीच्या कालावधीत रोजगारावर काय परिणाम होतो. अनएम्प्लॉयमेंट कधी वाढते, अनएम्प्लॉयमेंट कधी कमी होते, या सर्वांचा अभ्यास तुम्ही समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतात. म्हणूनच पहा, उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. म्हणून जी तेजी मंदीचं जे चक्र आहे ते नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला चलनविषयक धोरण आणि राजकोषीय किंवा राजवित्तीय धोरण फायदेशीर पडतं. आणि चलनविषयक धोरण किंवा राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण हे दोन्ही धोरण तुम्ही समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतात. त्यानंतर तिसरा पॉइंट येतो पहा, राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हा एक महत्वाचा पॉइंट आहे. देशाचं उत्पन्न वाढलं किंवा देशाचं उत्पन्न कमी झालं तर मग त्याचा इम्पॅक्ट आर्थिक धोरणांवर पडत असतो.
आर्थिक धोरणं कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायचे, देशाचं उत्पन्न वाढीसाठी धोरणं कशा प्रकारे आहे, देशाचं उत्पन्न कमी झालेलं असेल तर त्याला पुश करण्यासाठी धोरणं कशा प्रकारे राबवायची. त्याचबरोबर पहा, स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्व समोर आलेले. जे अकाउंटन्सी आहे त्या अकाउंटन्सीचं सुद्धा महत्व समोर आलेलं आहे. आजकाल पहा तुम्ही, प्रत्येक संस्था असेल, बँक असेल, कॉलेज असेल, प्रत्येक संस्थेचं, बँकेचं जिथे आर्थिक व्यवहार होत आहे त्यांचं ऑडिट होतंय. मग तो ऑडिट, तो अकाउंटन्सीचा भाग आला. संपूर्ण ऑडिट हा देखील तुम्ही समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये अभ्यासात. त्यानंतर पहा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. राष्ट्रीय उत्पन्न कसं आहे हे विचारात घेऊनच जी इकॉनॉमिक पॉलिसी आहे ती इम्प्लिमेंट केली जाते. राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारीचं प्रमाण, त्याचप्रमाणे देशातील एकूण उत्पादन या सर्वांचा विचार करून जे शासकीय धोरणं आहे ती राबवली जात असतात. म्हणूनच पहा, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी जे धोरण राबवलेलं आहे ते धोरण माहित करून घेण्यासाठी किंवा ते धोरण व्यवस्थित राबवण्यासाठी समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास महत्वपूर्ण ठरतो. त्यानंतर चौथा पॉइंट येतो पहा, आर्थिक विकास. पहा, स्थूल अर्थशास्त्रातील प्रगती अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजून येतात. मग आता या ज्या समस्या आहेत त्यांचं निराकरण करायचं. समजा देशातील दारिद्र्य कमी करायचं, मग दारिद्र्य कमी करण्यासाठी जे ऍग्रिगेट फॅक्टर्स आहे, एकूण घटक आहे, त्या घटकांमध्ये कशा प्रकारे बदल करायचा. देशाचं दारिद्र्य कमी करायचं म्हणजे एका व्यक्तीचं दारिद्र्य कमी झालं तर देशाचं दारिद्र्य कमी होत नाही. संपूर्ण देशाचं दारिद्र्य कमी करण्यासाठी शासनाला नियोजनबद्ध असे प्लॅनिंग, त्याला आपण म्हणतो, ते प्लॅनिंग सह धोरणं राबवावी लागतात. आणि मग ती धोरणं तुम्ही समग्र लक्ष अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये अभ्यासतात. त्या आर्थिक विकास साध्य करण्यासाठी त्याची मदत होत असते. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ, तुम्हाला सांगितलं मी याआधी, या दोन महत्वाच्या संकल्पना आहे. इकॉनॉमिक ग्रोथ ही संख्यात्मक संकल्पना आहे. जसं तुमच्या वर्गातली विद्यार्थी संख्या वाढली तर तुमच्या वर्गाची ग्रोथ झाली, पण तुमच्या वर्गात हुशार विद्यार्थ्यांची संख्या झाली तर म्हणजे जो निकाल आहे त्या निकालाचं पर्सेंटेज वाढलं, डिस्टिंक्शन पडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलं तर तो झाला तुमच्या वर्गाचा विकास. डेव्हलपमेंट संख्यात्मक संकल्पना आणि ग्रोथ संख्यात्मक संकल्पना आणि डेव्हलपमेंट म्हणजेच विकास ही आहे गुणात्मक संकल्पना. त्यानंतर पुढे पहा, अर्थव्यवस्थेची कामगिरी. 5वा पॉइंट आहे पहा, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. पहा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांशी केली जाते. म्हणजे सपोज 2020-21 साली काय प्रोडक्शन होतं, मग 2021-22 साली मग त्या प्रोडक्शननुसार त्या प्रोडक्शनची प्राइस काय, त्या प्रोडक्शनला असणारी ऍग्रिगेट डिमांड काय, त्या प्रोडक्शनचा असणारा ऍग्रिगेट सप्लाय काय, या सर्वांचा अभ्यास तुम्ही समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये करताय. त्यानंतर पहा, 7वा पॉइंट आहे सामान्य रोजगार पातळी. आता 6वा पॉइंट आहे पहा, 6वा पॉइंट तुम्हाला इथे डिस्प्ले होत आहे. स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित असतात. जे इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे, आर्थिक समस्या आहे, त्या समस्याचं पहा, ज्या ऍग्रिगेट इन्कम असेल, समाजातील लोकांचं जे एकूण उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढतंय कमी होतंय त्यावर त्यांच्या समस्या अवलंबून असतात. जर उत्पन्न वाढत असेल फायदा आहे, पण उत्पन्न जर कमी होत असेल तर मग ते कमी होणारं उत्पन्न कशा प्रकारे वाढविता येईल, त्या कमी होणाऱ्या उत्पन्नाला पुश करण्यासाठी किंवा त्या कमी होणाऱ्या उत्पन्नामध्ये ग्रोथ घडवून आणण्यासाठी तुम्हाला
समग्र आर्थिक चलांचा अभ्यास करावा लागतो. आणि लास्ट वन आहे पहा 7वा पॉइंट, सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. जो जॉन मेनॉर्ड केन्स यांचा जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी नावाचं जे पुस्तक आहे, जो सिद्धांत, जो थिसिस आहे, तो 1936 साली त्यांनी पब्लिश केलाय. तुम्हाला मी याआधी सांगितलं होतं की प्रत्येकाने युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये हे पोस्ट करायचंय. जॉन मेनॉर्ड केन्स डॅश करून लिहायचं 1936 जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी, रोजगार, व्याजदर व पैसा विषयक सामान्य सिद्धांत. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? जॉन मेनॉर्ड केन्स. पहा, त्या पुस्तकातच सांगितलंय त्यांनी रोजगार, व्याजदर व पैसा विषयक सामान्य सिद्धांत. मग रोजगार, जी एम्प्लॉयमेंट आहे ती जनरेट करण्यासाठी किंवा एम्प्लॉयमेंट वाढविण्यासाठी, देशाच्या वाढलेल्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय धोरणं कशा प्रकारे कार्यरत असतात किंवा कशा प्रकारे महत्वाची असतात, याचा सर्वांचा अभ्यास तुम्ही समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतात. तर अशा प्रकारे आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्व पाहिलं. त्यानंतरचा पॉइंट येतोय पहा की एक दृष्टिकोन, समग्र आणि स्थूल आणि समग्र या दोन्ही अर्थशास्त्रांची जी तुलना केलेली आहे. सर्वात पहिलं पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे तुलनेसाठी आधार, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. मग त्यामध्ये सर्वात पहिलं अर्थ. जर सूक्ष्मचा अर्थ पाहिला तुम्ही, पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करतो. जे इंडिव्हिज्युअल फॅक्टर आहे त्या इंडिव्हिज्युअल फॅक्टरचा अभ्यास तुम्ही सूक्ष्म मध्ये करताय, आणि जे ऍग्रिगेट फॅक्टर्स आहे, एकूण घटक, त्या एकूण घटकांचा अभ्यास तुम्ही समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये करताय. त्यानंतर पहा समग्रलक्षी आणि स्थूल अर्थशास्त्र. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची जी काही साधने आहे त्यामध्ये वैयक्तिक मागणी असेल, वैयक्तिक पुरवठा असेल, ही आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची साधने. इंडिव्हिज्युअल डिमांड, इंडिव्हिज्युअल सप्लाय, इंडिव्हिज्युअल कन्झम्पशन एक्सेट्रा. आणि ऍग्रिगेट डिमांड, ऍग्रिगेट सप्लाय, ऍग्रिगेट कन्झम्पशन, ऍग्रिगेट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक यासारखी जी एकूण चले आहे ती स्थूल अर्थशास्त्राची साधने आहेत. त्यानंतर व्याप्ती. आता सूक्ष्मची जर व्याप्ती पाहिली तुम्ही तर वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, उत्पादन किमती, जे इंडिव्हिज्युअल डिमांड असतात, इंडिव्हिज्युअल सप्लाय असतात, त्यांच्या सहाय्याने वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती कशा प्रकारे निर्धारित होतात. त्याचप्रमाणे जे प्रोडक्शन फॅक्टर आहे, उत्पादनाचे जे काही घटक आहेत त्यांच्या किमती कशा निर्धारित होतात, याचा अभ्यास तुम्ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतात. आता इथेच पहा, व्याप्तीच्या बाबतीत जर तुम्ही समग्रचा भाग पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, मागील लेक्चरला तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगितली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला, युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केली, व्हेरी गुड. पण अजूनही बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी ती युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केलेली नाही. तुम्हाला मी वारंवार सांगतोय पहा की तुमचा ऑनलाईन टीचिंग मध्ये जो काही इन्व्हॉल्व आहे तो पॉइंट आउट केला जातोय. जर तुम्ही ऑनलाईन टीचिंग मध्ये सहभागी होत नसाल, जे काही टास्क तुम्हाला सांगितले असतील ते तुम्ही पूर्ण करत नसाल, तर नक्कीच त्याचा तुमच्या अंतर्गत गुणांवर परिणाम होईल. त्यामुळे प्रत्येकाने जी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आहे, पुन्हा मी एकदा रिपीट करतोय पहा, एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना न करता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. सिंपल डेफिनेशन आहे. परत एकदा रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना न करता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तर अशा प्रकारे हे राष्ट्रीय उत्पन्न असेल, सामान्य किंमत पातळी, रोजगार, पैसा या सर्वांचा समावेश समग्रलक्षी अर्थशास्त्रात होतो. त्यानंतर महत्व. आता महत्व किंमत निर्धारणासाठी, प्रारूपांची निर्मिती, व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्वाचं आहे. तर आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास या सर्वांच्या बाबतीत समग्रलक्षी अर्थशास्त्र महत्वपूर्ण ठरतं. सिद्धांत. आता सूक्ष्ममध्ये तुम्ही किंमत पातळीचे सिद्धांत पाहतात, तर
म्हणूनच त्याला प्राइस थेअरी असं देखील नामकरण केलेलं आहे. पहा, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राला प्राइस थेअरी, किंमत सिद्धांत असं देखील म्हणतात. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, त्याला तुम्ही इन्कम अँड एम्प्लॉयमेंट थेअरीज असं देखील म्हणतात. त्यानंतर उदाहरण पहा, सूक्ष्मचा अभ्यास करताना तुम्ही वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक उत्पादन, वैयक्तिक उपभोग, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक यासारख्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास करताय. तर समग्रमध्ये राष्ट्रीय उत्पन्न असेल, राष्ट्रीय उत्पादन, नॅशनल प्रोडक्शन त्याला तुम्ही म्हणतात, यासारख्या ऍग्रिगेट फॅक्टर्स, एकूण घटकांचा अभ्यास तुम्ही करताय. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचं जे काही महत्व आहे त्या संदर्भात माहिती घेतली. त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा जो डिफरन्स आहे, जो फरक आहे, त्या संदर्भात माहिती घेतली. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल धन्यवाद. लेक्चरमध्ये ज्या काही कन्सेप्ट सांगितलेल्या आहे, खास करून राष्ट्रीय उत्पन्नाची कन्सेप्ट आणि जॉन मेनॉर्ड केन्स यांचं जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी हे पुस्तक 1936 साली प्रकाशित झालंय. त्या संदर्भात तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.